शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये नागपूर सदर पोलिसांनी शिक्षक महेंद्र म्हैसकर याला अटक केलेली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये मुख्याध्यापक पुडके यांचे बनावट कागदपत्र तयार करण्यात मस्केची मदत असल्याचं सुद्धा समोर आलंय। त्यामुळे पोलिसांनी म्हैसकर याला अटक केल्याची माहिती आहे। उपसंचालक कार्यालयामधील शिपाई सूरज नाईक याला सुद्धा सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि विभागीय उपसंचालक उल्हास नरड आता सायबर पोलिसांच्या ताब्यात आहेत। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आता आपण जर पाहिलं नागपूर शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये प्राथमिक वेतन अधीक्षक निलेश वाघमारे जे होते त्यांचं अगोदरच निलंबन करण्यात आलेलं आहे। आता या संदर्भात आणखी सुद्धा शिक्षक आणि शिक्षकांची कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे का आणि आणखी किती लोकांना अटक होऊ शकते या संदर्भात? श्रद्धा, बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांना आणखी यश मिळालेलं आहे असंच म्हणावं लागेल। कारण या प्रकरणात बोगस कागदपत्रे बनवलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। हा बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या व्यक्तीचं नाव महेंद्र म्हैसकर असं असून तो भंडारा जिल्ह्यातील लाखणी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील आहे। महत्वाचं म्हणजे ज्या प्रकरणामध्ये शिक्षक उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह जे 5 जणांना अटक करण्यात आली होती, वेतन पथकाचे निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। त्या प्रकरणामध्ये जे आहे ते जे बोगस कागदपत्र बनवण्यात आलेले होते ज्या मुख्याध्यापक पदासाठी, ते बोगस कागदपत्र बनवण्यासाठी या म्हैसकरने मदत केलेली होती किंवा ती बोगस कागदपत्रे यानेच बनवलेली होती। त्यामुळे बोगस कागदपत्रे बनवणारा हा शिक्षक सापडला आणि महत्वाचं म्हणजे ज्या काही शिक्षकाकडून चुका अपेक्षित नसतात त्या काही व्याकरणाच्या चुका या बोगस कागदपत्रामध्ये केल्याने हा पहिला जो प्रकार आहे तो समोर आला होता आणि त्यानंतर आता जे आहे तो पुन्हा एक ही 6वी अटक म्हणावी लागेल। त्याचबरोबर उपसंचालक नरड आणि नाईक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती। मात्र सायबर पोलिसांनी तपासासाठी प्रोडक्शन वॉरंटवर उपसंचालक नरड आणि नाईक यांनाही ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे नेमका आता या शालार्थ आयडी घोटाळ्याचा जो ऑनलाईन घोटाळा जो करण्यात आलेला आहे त्यामध्ये आणखी कोणते कोणते घोटाळे समोर येतात आणि कोण कोण यात सहभागी असलेलं समोर येतं ते येत्या काळात स्पष्ट होईल। हो, सखोल चौकशी होईल आणि या चौकशीकडे लक्ष असेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.